नमस्कार. माझ्या किचनमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज मी खोबऱ्याची चटणी कशी बनवायची याची रेसिपी तुमच्या सर्वांसोबत शेअर करत आहे. तर ही चटणी आपण इडली, डोसा, उत्तप्पा किंवा आप्प्यासोबत खाऊ शकतो. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी अर्धी वाटी खोबरं एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घेते. त्यात सोबत 1 ते 2 हिरव्या मिरच्या, थोडीशी कोथिंबीर, हाफ टेबल स्पून जिरा, चवीपुरतं मीठ, अर्धी वाटी शेंगदाणे आणि 5 ते 6 गावरान लसुणाच्या पाकळ्या. इथे मी गावरान लसूणचा वापर केलाय. त्याचा खूप छान सुगंध चटणीमध्ये उतरतो. आता हे भांडं मिक्सरला वाटून घेऊया. मिक्सरला वाटून झाल्यानंतर मी चटणी एका वाटीमध्ये काढून घेतलीये. आता चटणीला तडका देऊन घेऊया. तर तडक्यासाठी मी इथे एका मोठ्या चम्मचमध्ये तेल गरम करून घेतलं आहे. त्यामध्ये मी हाफ टेबल स्पून मोहरी, हाफ टेबल स्पून जिरा, किंचित हिंग आणि 5 ते 6 कढीपत्त्याची पानं व्यवस्थित तडतडून घेऊया. व्यवस्थित तडतडल्यानंतर हे मिक्सचर चटणीवर टाकून घेऊया. तर इथे बघू शकता आपली खोबऱ्याची चटणी बनून रेडी आहे. जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. तर वेळेत वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे मनपूर्वक आभार.